नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे पुन्हा तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आनंदाची बातमी पुन्हा आलेली आहे. एक जी आर आलेला आहे. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत. 29 जून 2026 म्हणजेच हा 29 तारखेचा जी आर आहे. आणि हा दिव्यांगांना निधी वाटप करण्याबाबतचा जी आर आहे मंडळी. याचाच अर्थ असा आहे की दिव्यांगांसाठी मंत्रालयाकडून निधी मंजूर झालेला आहे. ही आनंदाची बातमी आहे. त्याचप्रमाणे मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहा, वाचू शकता. सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, दिव्यांगांचे कल्याण, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना कार्यक्रम. मंडळी, ह्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे दिव्यांगांसाठी. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मंडळी, हा तर दिव्यांगांसाठी आहे. याच्या पाठोपाठ तुम्हाला दिसेल आता बाकीच्या ज्या योजना आहेत, ज्यामध्ये श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, त्याचप्रमाणे इंदिरा गांधी पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, ह्या सगळ्या योजनांच्या जी आर आता पाठोपाठ येणार आहे. म्हणजे हळूहळू सगळे जी आर सुरू होतील आणि पेन्शन वाटपास सुरुवात होणार आहे. हा निधी मंजूर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, करोडोमध्ये आहे हा निधी. आणि हा निधी दिव्यांगांसाठी सध्या मंजूर झालेला आहे. पहा, हा तर जुलै महिन्यापर्यंतचा जी आर आहे मंडळी. याचा अर्थ असा आहे, जर जुलै महिन्याचे पैसे जर वाटप होणं सुरू झाले, याचा अर्थ असा आहे बाकीचे महिने जे पेंडिंग आहेत ते पण वाटप सुरू होईल. म्हणजे असं सरकार कधीच करत नाही की मागचे महिने राहिले 2-3 महिने आणि समोरच्याच महिन्याच्या चालू महिन्याचे पैसे वाटप होईल, असं नाही होणार मंडळी. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा जी आर जरी जुलै महिन्याचा असला, याचाच अर्थ आहे जे बाकीचे जे पेंडिंग पैसे आहेत ते पण वाटप व्हायला सुरुवात होईल. तुम्ही वाचू शकता, हा जी आर मध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. जुलै महिन्याचा हा जी आर आहे. म्हणजे जुलै महिन्यापर्यंतचे पैसे वाटप करण्याबाबतचा हा जी आर आहे. या जी आर प्रमाणे लवकरात लवकर तुमचे जितके पण पेंडिंग पैसे राहिले कोणाचे जुलै महिन्यापर्यंतचे, फेब्रुवारी पासून, म्हणजे इतके पैसे ज्यांचे राहिलेले आहेत त्या सगळ्यांचे पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे मंडळी. आता काही अडचण नाही राहिली आहे. पहा, जी आर पण आलेला आहे. जी आर आल्यानंतर 4 ते 5 दिवसात वाटपास सुरुवात होते. म्हणजे सगळ्यांच्याच खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होते. परंतु नेमकी अडचण आता ही आहे, डीबीटी पोर्टल, महा डीबीटी पोर्टल मध्ये सगळ्यांचा डाटा, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या, इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा हा ट्रान्सफर झालेला आहे, मायग्रेट झालेला आहे. पण तहसील कार्यालयामध्ये जर तुम्ही जाऊन पाहाल, तिथे नोटीस बोर्ड लागलेला आहे, 15 तारखेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे. म्हणून तहसील ऑफिसचे कार्य जे आहेत ते सगळे बंद राहणार आहे. म्हणून पेन्शन 15 तारखेपर्यंत मिळणार नाही. फक्त हीच एक नेमकी अडचण राहिलेली आहे मंडळी. म्हणजे पहा, हा दिव्यांगांचा जी आर आलेला आहे, दिव्यांगांच्या पेन्शन वाटपाबाबतचा. हा नुसता जुलै महिन्याचा जी आर नाही आहे मंडळी, जुलै महिन्यापर्यंतचे पैसे वाटपाचा जी आर आहे. म्हणजे ह्या अगोदरचे पैसे जर नाही मिळाले, त्यांच्या सगळ्यांच्या पैसे वाटप होणार आहे. असं नाही होणार की तुमचे मार्च पासून पैसे राहिले जून पर्यंत आणि नुसतं जुलै महिन्याचे पैसे वाटप होतात, असं कधीच होत नाही मंडळी. पेंडिंग पैसे पण सरकारला द्यावे लागतात. आता तर हा जी आर फक्त दिव्यांगांसाठी जरूर नक्की असला, तरी पण बाकीच्या लाभार्थ्यांसाठी पण आता जी आर याच्या मागोमाग येणार आहे मंडळी. म्हणजे पहा, आता जी आर हा 29 ला आला, याच्या मागेच आता दुसरा जी आर येणार आहे, जो श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. जुलै महिन्यासाठी, म्हणजे जुलै महिन्यापर्यंतच्या पैशाचा जी आर हा लवकरात लवकर येणार आहे. याचा अर्थ असा आहे, जसं महा डीबीटी पोर्टल सुरू झालं तसंच लगेच पेन्शन वाटपास सुरुवात होणार आहे लवकरात लवकर मंडळी. 15 तारीख तर म्हटली जाते, पण त्या अगोदर पण डीबीटी पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून आशा धरून राहा, तुमची आशा बाळगा मंडळी. लवकरात लवकर पैसे येणार आहेत. आनंदाची बातमी लवकरात लवकर येणार आहे, म्हणून घाबरायचं काही कारण नाहीये. पहा, हा एक जी आर आलाय दिव्यांगांसाठी, तर दुसऱ्या लाभार्थ्यांसाठी पण लवकरात लवकर जी आर येईल.
त्याचप्रमाणे नुसता जुलै महिन्याचा जी आर नाही आहे हा, तर जुलै पर्यंतचा जी आर आहे. त्याचप्रमाणे बाकीचे जे लाभार्थी आहेत संजय गांधी योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे, त्या सगळ्यांना पण लवकरात लवकर आनंदाची बातमी येणार आहे. तुमचे जे लाईफ सर्टिफिकेट वगैरे आहे, ई-के-वाय-सी आहे, आधार अपडेट आहे, यूडीआयडी कार्ड अपडेट आहे, लवकरात लवकर करा आणि लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा मंडळी. आणि जसं डीबीटी पोर्टल सुरू होईल, लगेच तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन आपलं जे काही पेंडिंग काम आहे त्यांना विचारा, काय प्रॉब्लेम आहे का माझ्या अकाउंटमध्ये काही, जेणेकरून समोर कोणताच प्रॉब्लेम राहणार नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आनंदाची बातमी आलेली आहे. हा दिव्यांगांच्या जुलै महिन्यापर्यंतचा जी आर आहे. म्हणजेच बाकीच्या सुद्धा लाभार्थ्यांना आनंदाची बातमी येणार आहे. त्यांच्या पण पेन्शन वाटपाबाबतचा जी आर लवकरात लवकर ह्या 1-2 दिवसामध्ये येणार आहे. म्हणजे पेन्शन वाटपास सुरुवात होणार आहे. आनंदाची बातमी आलेली आहे मंडळी. म्हणून जर तुम्ही नवीन असाल, आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही आनंदाची बातमी आली की तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला कळवू. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा, कमेंट करा आणि शेअर करा. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे मी मोबाईलची लिंक दिलेली आहे. खाली तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. Realme P4 5G ह्या मोबाईलची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला ई-के-वाय-सी साठी किंवा आधार चेकअपसाठी, स्टेटस चेकसाठी जर मोबाईलची आवश्यकता आहे, तर मोबाईलच्या लिंकच्या द्वारे तुम्ही जर मोबाईल घ्याल, तर तुम्हाला कमी पैशामध्ये डिस्काउंटच्या आधारावर नक्कीच तुम्हाला मोबाईल मिळणार. त्याचप्रमाणे डॉक्युमेंट, तुमचे कागदपत्र ठेवण्यासाठी फाईलची पण लिंक मी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही फाईल जे आहे डॉक्युमेंट ठेवण्यासाठी वापरू शकता. कारण जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते सेफ राहतील. मंडळी धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, हाईप करा, कमेंट करा आणि शेअर करा. मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी पुढची प्रोसिजर आता होईल ती अशी होईल मंडळी. आता सामाजिक न्याय विभागाकडून आता लिस्ट मागवली जाईल लोकांची आणि त्या लिस्टच्या आधारावर पैसे किती आहेत ते टॅली केले जाईल आणि मग ते लिस्ट आणि तो पैसा कोषागार विभागाकडे पाठवला जाईल आणि कोषागार विभाग जो आहे तो डीबीटीच्या द्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार. ही प्रोसिजर आहे मंडळी. म्हणजे आता फक्त वाट आहे महाडीबीटी पोर्टल सुरू होण्याची. लवकरात लवकर आनंदाची बातमी येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर येणार आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही जे पेंडिंग पैसे आहेत बाकीच्या महिन्याचे, पहिल्याच्या महिन्याचे, ते पण येताना पाहणार आहात. आनंदाची बातमी येत आहे मंडळी. म्हणून सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि लवकरात लवकर खात्यात पैसे येणार आहेत. धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल. पण व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि अपूर्ण माहितीवर कमेंट करू नका. पूर्ण व्हिडिओ पाहूनच कमेंट करा. पुष्कळ लोक 1 सेकंदाचाही व्हिडिओ पाहत नाही आणि पटकन कमेंट करतात उलटे पालटे. असे करू नका मंडळी. तुम्हाला सगळ्याच विनंती आहे. थँक यू.